रसिक हो, पुढच्या प्रस्तुतीकडे वळण्यापूर्वी आजच्या कलाकाराविषयी थोडंसं जाणून घेऊया. वेदांती भागवत महाडिक. वेदांतीने क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये मास्टर्स केलेला आहे. तसंच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची नृत्य अलंकार आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून कथक नृत्यामध्ये BA अशा पदव्यासुद्धा तिनं संपादन केलेल्या आहेत. वेदांतीचं सुरुवातीचं शिक्षण गुरु अर्चना संजय यांच्याकडे झालं आणि त्यानंतर गुरु नृत्यश्री मधुरिता सारंगजी, गुरु पंडित राजेंद्र गंगाणीजी तसंच संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त राजश्री शिर्के दिदी अशा दिग्गज गुरूंचं मार्गदर्शन, त्यांचा सहवास तिला लाभलाय आणि यातूनच वेदांती स्वतःला समृद्ध करते. HRDची सरकारची मान्यताप्राप्त कथक नृत्यासाठी दिली जाणारी स्कॉलरशिपसुद्धा वेदांतीला प्राप्त आहे. नुकताच नालंदा विद्यापीठातर्फे नालंदा नृत्य निपुण हा पुरस्कारही तिला मिळालेला आहे. नृत्याबरोबरच वेदांतीनं तबला आणि हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचंही प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे. लखनौ आणि जयपूर अशा दोन्ही घराण्यांचं शिक्षण तिनं प्राप्त केलं आहे, पण तरी दोन्हीचा बाज, दोन्हीचं सौंदर्य, दोन्हीचं वेगळेपण तिनं उत्तमरित्या जपलेलं आहे. सध्या ती एक टीचर, कोरिओग्राफर आणि परफॉर्मर अशा तिन्ही पातळ्यांवर सक्रिय आहे. सार्कसाठी तिने बांगलादेश इथे भारताचं प्रभुत्व केलं होतं. तसंच अनेक पुरस्कारही वेदांतीला मिळालेले आहेत. राजश्री दिदींसमवेत आणि स्वतंत्ररित्या असे अनेक मोठमोठ्या महोत्सवांमध्ये तिनं नृत्य प्रदर्शन केलेलं आहे. काही मराठी चित्रपटांसाठी सुद्धा तिने नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे. परंपरेचा हाच वारसा पुढच्या पिढीकडे पोहोचवण्यासाठी 12 वर्षांपूर्वी वेदांतीनं लयोम या नृत्य संस्थेची स्थापना केली आणि ती आपल्या संस्थेद्वारे किती निष्ठेनं काम करते याचा आपण सगळेच जण आज अनुभव घेतोय. आता आपण आवर्तनच्या पुढच्या प्रस्तुतीकडे वळूया. पुढची प्रस्तुती घेऊन येतेय लयोमची ज्येष्ठ शिष्या ईशा कुलकर्णी हिच्या गती नृत्य संस्थेच्या विद्यार्थिनी. त्या सादर करणार आहेत उपशास्त्रीय संगीताचा एक गायन प्रकार कजरी, अर्थात वर्षा ऋतूचं वर्णन करणारं काव्य. सध्याही पाऊस अगदी जोरदार येतोय जातोय, त्यामुळे रिमझिम पाऊस, ढगांचा गडगडाट, तडतडणारी वीज याचा सगळेच जण आपण अनुभव घेतोय आणि हाच अनुभव आता आपण नृत्यातून घेऊया. लयोमची ज्येष्ठ शिष्या ईशा कुलकर्णी आणि तिच्या विद्यार्थिनी सादर करतायत कजरी. Ah,